अमरावती जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्रात सर्वात अग्रणी बँक म्हणजे दी अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक। आज आपण अचलपूर येथील विभागीय शाखेत आहोत। खरं तर कुठल्याही बँकेचे दस्तावेज हे अत्यंत महत्त्वाचे असतात आणि बँकेचे पुरातन दस्तावेजांची साठवणूक करणे, त्यांचा विल्हेवाट लावणे याच्यासाठी बँकिंग नियमाची एक नियमावली आहे आणि त्या नियमावलीप्रमाणेच बँकेच्या दस्तावेजांची विल्हेवाट लावावी लागते। मात्र अचलपूर बँकेच्या या शाखेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बँकेच्या दस्तावेज जाळले असल्याचे दिसून येत आहे। हे दस्तावेज कशा पद्धतीने जाळलेत आणि का बरं जाळले असे अनेक प्रश्न आता पुढे येत आहेत। कारण बँकेच्या दस्तावेजांचे नष्ट करायचे असल्यास ते दस्तावेजांच्या बारीक कात्रण करून किंवा त्याचं फाडून ते दस्तावेज नष्ट करावे लागतात। ते नष्ट करण्यापूर्वी बँकेच्या नियमाप्रमाणे योग्य ती ठराव प्रत त्या पद्धतीने त्या दस्तावेजांची नोंदणी करून रीतसर ते दस्तावेज नष्ट करावे लागतात। आता ते बँकेचे जाळण्यात आलेले मोठ्या प्रमाणात जे दस्तावेज आहेत त्याची नेमकी काय प्रक्रिया केली, का बरं जाळण्यात आले, रीतसर परवानगी घेतली का, अशा अनेक बाबी त्या घटनेच्या अनुषंगाने पुढे येत आहेत। बँकेचे दस्तावेज जाळण्यापूर्वी अनेक प्रक्रिया करावी लागते। बँकेचे काही नियम आहेत, त्या नियमांची पालन झाले किंवा नाही हे पाहणे सुद्धा आवश्यक राहणार आहेत। अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अचलपूर शाखेअंतर्गत अनेक शाखा येतात। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दस्तावेज असतात, परंतु नियमाप्रमाणे कुठलेच कागदपत्र हे जाळता येत नाही। त्याचं एकतर पूर्णतः कात्रण करून, बारीक कात्रण करून त्याला जमिनीत पुरवावं लागतं। कंपोस्टप्रमाणे त्याच्यावर प्रक्रिया करावी लागते। मात्र तशी कुठलीच प्रक्रिया न करता थेट कागदपत्र का जाळण्यात आले त्याची माहिती आपण बँक अधिकाऱ्यांकडून घेऊच। मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात हे कागदपत्र जाळण्यात गेल्यामागचे कारण काय याचा शोध घेणेही गरजेचे आहे। दी अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विभागीय अचलपूर कार्यालयांमध्ये काही पुरातन दस्तावेज जाळल्या गेल्याची माहिती पुढे आल्यानंतर इत्थंभूत माहिती घेतली असता काही दस्तावेज सुरक्षितरित्या गोडाऊनमध्ये ठेवल्याचं दिसून येत आहे। ते अत्यंत 70-77 या वर्षांमधले जाळल्या गेल्याची बाब निदर्शनात येत आहे। या संदर्भात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विभागीय व्यवस्थापक गोपाल धुर्वे यांनी माहिती देताना म्हटले की ही दस्तावेज अत्यंत खराब झालेले होते आणि त्याची माती झालेली होती, त्याला उधळी लागलेली होती। त्यामुळे 70 ते 74 आणि 77 या वर्षादरम्यानमधील अत्यंत जीर्ण झालेले दस्तावेज हे नष्ट करण्यात आलेले आहेत आणि त्यानंतरचे म्हणजे 20 वर्षापर्यंतचे दस्तावेज अशा पद्धतीने सुरक्षित ठेवल्याचं म्हटलं आहे। एकंदरीत आता जिल्हा बँकेचे वरिष्ठ अधिकारी या संदर्भात काय प्रक्रिया करतात किंवा काय ॲक्शन घेतात याकडे लक्ष राहणार आहे।